Hello, everybody. Are you ready for the day 4? Come on, show some energy. Come on, come on, come on, come on. Show some energy, everybody. Wow. Come on, come on, come on. Show some energy. Open your videos. Please open your video. Open your videos. Let's clap. Let's dance. Change your physiology, everybody. Change your physiology. Change your physiology. Come on, come on. Good, good, good. Awesome, awesome, awesome. Thank you so much. Thank you so much. Thank you so much for joining today. Love you all. Very nice, very nice. Welcome, welcome, welcome. So, welcome to the day 4 of gratitude class. How are you all? कसे आहात तुम्ही सगळे? Just type in the chat box, everybody. How are you all today? आज कसे आहात तुम्ही सगळे? How are you all? Just type in the chat box. आणि आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे. आजचा विषय काय आहे? हेल्थ. ओके, हेल्थ आजचा विषय आहे. उद्याचा विषय त्याच्यापेक्षा इंटरेस्टेड आहे. तो काय आहे? मनी, पैसा. ओके, सो आजचा विषय आपण शिकू, त्यानंतर उद्याचा विषय आपण एन्जॉय करू. राईट, गुड. चला, आता सर्वात आधी आपण सुरुवात करूया 3 ब्रेथ. ओके, सगळ्यात आधी डोळे बंद करायचे, एक लांब श्वास घ्यायचा. टेक अ डीप ब्रेथ एव्हरीबॉडी. 1 2 3 आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एकदा टेक अ डीप ब्रेथ. 1 2 3 आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. पुन्हा एकदा टेक अ डीप ब्रेथ. 1 2 3. दोन्ही हात वर करायचे आहे आणि जोरात म्हणायचं आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. Today is best day of my life. गुड, ऑसम, ऑसम. चला, सर्वांना एकदा अनम्यूट करतो मी. सर्वांना अनम्यूट करू आपण. ओके, ठीक आहे. आज कॉल टू अनम्यूट. सगळेजण अनम्यूट होऊन जा एकदा आणि सगळ्यांनी म्हणायचं आहे माझ्यासोबत. ओके, सगळे अनम्यूट. आपल्याला म्हणायचं आहे, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. ओके, रेडी? टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. It's the best in my life. Awesome, everybody. Awesome. Love you all. Love you all. Thank you. Thank you. Thank you so much. Thank you for joining today. ओके, सो आजचा विषय आहे आपला हेल्थ. ओके, जनरली मित्रांनो हेल्थला आपण फार इग्नोर करून टाकतो. राईट, बरोबर आहे. जोपर्यंत डॉक्टर साहेब सांगत नाहीत की आता याच्या पुढे जर का तुम्ही लक्ष दिलं नाही तर काही खरं नाही, तोपर्यंत आपण हेल्थकडे लक्ष देत नाही. आपल्याला माहिती सगळं आहे की सकाळी उठायचं आहे, व्यायाम करायचा आहे, हे करायचं आहे, सगळं माहिती आहे आपल्याला. A to Z गोष्टी आपल्याला माहित आहे. जेवढ्या अच्छा डॉक्टरला माहित असेल तेवढ्या गोष्टी आपल्याला माहित आहे. पण मुद्दा काय आहे माहित आहे? जोपर्यंत अटीतटीचा सामना होत नाही तोपर्यंत आपण काही ऍक्शन घेत नाही. म्हणून ग्रॅटिट्यूडचा नियम काय आहे? ग्रॅटिट्यूड काय सांगते? ज्याच्याकडे आहे त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याकडे नाही आहे त्याच्याकडे जे आहे ते सुद्धा परत घेतल्या जाईल. ज्याच्याकडे आहे त्याला अधिक दिले जाईल, त्याला अधिक समृद्ध म्हटलं जाईल. म्हणून जो व्यक्ती त्याच्या हेल्थ प्रती दररोज जर का थँक्यू म्हणत असेल ईश्वराला, आपल्या आरोग्याला, आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला, तर त्याला जनरली काही अडचणी येणार नाहीत. आणि जो नेहमी कंप्लेंट करत असेल की माझा पाय दुखतो, माझा हात दुखते, माझी कंबर दुखते, माझं डोकं दुखते, है ना, माझं मन दुखते, सो त्याच्याजवळ अजून 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 काय येणार आहेत? प्रॉब्लेम्स येणार आहेत. म्हणून आज आपण काय करणार आहोत? आपण आपल्या एकेका अवयवाला टच करणार आहोत, फील करणार आहोत आणि त्याला आपण थँक्यू म्हणणार आहोत अगदी मनापासून. ठीक आहे, पण तत्पूर्वी थोडंसं ज्ञान सेशन होईल आणि मग आपण प्रॅक्टिकलवर जाऊ. ठीक आहे. जनरली मित्रांनो, सगळ्यात मोठी जी काय संपत्ती जर का कुठली असेल आयुष्यातली तर ते काय आहे? ते आहे आपलं हेल्थ, आपलं आरोग्य. कारण तुम्ही 1 मिनिटासाठी विचार करा की एक दिवस जर का आपण आजारी पडलो तर सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. आपण फक्त हाच विचार करत असतो की मी कधी बरा होतो आणि मी कधी चाला फिरायला लागतो. राईट, मी कधी बरा होतो आणि मी कधी माझे कामं करायला लागतो. एक व्हिडिओ मी नेहमी दाखवायचो, तो होता मॉरिस गुडमॅनचा व्हिडिओ.
त्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला होता, प्लेन क्रॅश झालं होतं, त्याच्या बॉडी मधले सगळे पार्ट्स वेगवेगळे झाले होते आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की याचं काहीच होऊ शकणार नाही. पण त्या व्यक्तीने फक्त मॅनिफेस्टेशन आणि ग्रॅटिट्यूडच्या माध्यमातून स्वतःला काय केलं, पुन्हा उभं केलं आणि 8 महिन्याच्या आतमध्ये तो चालत त्या दवाखान्यामधून बाहेर निघाला. हा व्हिडिओ द सिक्रेट मूव्ही मधला आहे. तुम्ही जर का मॉरिस गुडमॅनला ओळखत नसाल तर तुम्ही गुगलवर सर्च करा त्याचं नाव मॉरिस गुडमॅन आणि त्याची पूर्ण हिस्ट्री तुम्हाला दिसेल. ही एक सच्ची खरी कहाणी आहे की त्या व्यक्तीने अगदी संपल्यावर सुद्धा तिथून तो बाहेर निघाला. इव्हन डॉक्टरांनी हे सुद्धा सांगितलं होतं की हा जे श्वास घेतोय हे सुद्धा हा किती वेळ घेऊ शकेल याची काही गॅरंटी नाही. आणि तो व्यक्ती 8 महिन्यानंतर चालत दवाखान्यामधून बाहेर जर का पडू शकतो, तर मित्रांनो आपला कुठलाही आजार जर का असेल, कुठल्याही लेवलचा आजार असेल, तर तो बरा होऊ शकतो जर का आपण त्या लेवल पर्यंत काम केलं तर. आपण जर का ग्रॅटिट्यूड दिला तर, आपण जर का आपल्या शरीराप्रती, आपल्या हेल्थ प्रती धन्यवाद व्यक्त केले तर. म्हणून ती आज आता वेळ आहे, तो चान्स आहे आपल्या सर्वांना या 28 दिवसाच्या क्लासमध्ये आपण आपल्या एकेका अवयवाला रोज थँक्यू म्हणणार आहोत. जेवढ्या वेळा आठवेल तेवढ्या वेळा. मी तुम्हाला एकदा शिकवणार आहे, पण तुम्हाला ते रोज 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 रिपीट करायचं आहे, जितक्या वेळा आठवेल तितक्या वेळा. आणि मागच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत आहात का तुम्ही? येस नो इन द चॅट बॉक्स प्लीज. मागच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत आहात, जे तुम्हाला होमवर्क दिले जाते ते करत आहात की नाही? येस नो इन द चॅट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये टाईप करा जरा. येस, गुड 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 गुड. स्क्रीनवर मी दिसत नाहीये. मी दिसत आहे का बाकीच्या लोकांना? नाही का? थांबा. आता बघा, दिसतो का? दिसतो आता? ठीक आहे. मी दिसण्यापेक्षा शब्द जे मी बोलत आहे, जे मी सांगत आहे ते ऐकणं फार फार महत्वाचं असते. आपला क्लास शार्प 10 वाजता सुरू होतो, त्यामुळे 10 वाजता जॉईन करा. अजून एक गुड न्यूज आहे तुमच्यासाठी की 3 दिवसाचा हीलिंग क्लास तुमच्यासाठी आम्ही करतोय. त्याची वेळ आहे 7 वाजतापासून 8:30 वाजेपर्यंत संध्याकाळी. म्हणजे आता तुम्ही 3 क्लास करत आहात. 7 ते 8:30, 10 ते 11:15 आणि सकाळी 6 ते 6:30. सो एवढं काही वी आर गिविंग यू, दिल खोल के हम दे रहे हैं आपको. ठीक आहे जी. आताच एक गाणं चालू होतं, सुंदर एक सॉन्ग चालू होतं. त्या सॉन्गचा काय अर्थ होता की तुम्ही जेव्हा फुलं अर्पण करता एखाद्या व्यक्तीला, तेव्हा त्या फुलांचा सुगंध तुमच्यामध्ये सुद्धा राहतो. म्हणून ऑलवेज ट्राय टू गिव्ह. जेव्हा तुम्ही देता तेव्हा तुमच्याकडे ते हजारो पटीने काय येत असते, परत येत असते. निसर्गाचा सुद्धा हाच नियम आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही देता तेव्हा ते हजारो पटीने परत येते. मग जेव्हा तुम्ही धन्यवाद द्याल, जेव्हा तुम्ही ग्रॅटिट्यूड द्याल, तेव्हा काय होईल? हजारो पटीने तो ग्रॅटिट्यूड तुमच्याकडे परत येत असतो. एक सुंदर वाक्य कोणीतरी खूप छान म्हटलेलं आहे की कुदरत देती नहीं है, कुदरत लौटाती है. तर जेव्हा आपण काहीतरी देतो तेव्हा आपल्याला जो निसर्ग आहे तो परत देत नाही गोष्टी, तो आपल्याला लौटातो. वो लौटाता है आपको बहुत बड़ी मात्रा में. खूप जास्त प्रमाणामध्ये तो आपल्याला काय देतो? परत देत असतो. ठीक आहे. चला, फक्त थँक्यू म्हणा. आज जे आपण करणार आहे आता ऍक्टिव्हिटी, ते ऍक्टिव्हिटी तुम्ही करा. बस त्याने तुम्हाला खूप मोठा फरक जाणवणार आहे. ठीक आहे जी. आर यू रेडी? ऍक्टिव्हिटी करण्यासाठी तयार आहात तुम्ही? आजची छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे, त्यानंतर आपण प्रश्न उत्तर घेऊ. ओके. सो आता सर्वांना जरा शांत बसून जायचं एका ठिकाणी. सिट रिलॅक्स, एका ठिकाणी बसायचं आहे. लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ, टेक अ डीप ब्रेथ. हेल्थची ऍक्टिव्हिटी करणार आहोत आपण. आणि ज्या ज्या अवयवाचं मी नाव घेणार आहे, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. मी काय सांगतो, मी ज्या ज्या अवयवाचं नाव घेणार आहे त्या त्या अवयवाला तुम्हाला टच करायचं आहे हाताच्या माध्यमातून आणि त्याला फील सुद्धा करायचं आहे. समजा मी म्हटलं की पायाबद्दल मी बोलत आहे, तर तुम्हाला पायावर हात ठेवायचे आहे, पायाला फील करायचं आहे, पायाला तुमच्या डोळ्यासमोर आठवायचं आहे. पायाने तुम्ही रोज काय काय कामं करता ते बघायचं आहे. मी वाचत असेल, मी बोलत असेल, त्या शब्दाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे आणि मी वारंवार त्याची प्रॅक्टिस घेईल. ओके. पुढचे 10-12 मिनटं, 13 मिनटं याची प्रॅक्टिस चालेल. ओके. सो आर यू रेडी? सिट रिलैक्स एवरीबॉडी एंड देन सी द मैजिक कि आपके अंदर क्या फर्क पड़ता है, उसको देखेंगे बाद में. ठीक है. सो अभी बैठ जाओ, सीधे आराम से बैठ जाओ. टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्या. टेक अ डीप ब्रेथ. लंबा और गहरा सांस लीजिए एक. ओके. म्युझिकचा आवाज तुम्हाला ऐकायचा आहे. डोळे बंद करायचे आहेत आणि आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. डोंट लुक ॲट मी. ओके.
आई एम विथ यू फॉर नेक्स्ट 28 days, डोंट वरी. ठीक आहे. अभी आंखें बंद करो, फील करो. ज्यांचा पहिला दिवस असेल त्यांनी सुद्धा काहीच टेन्शन घेऊ नका. जे सांगतो तेवढं करा. त्यांचा दुसरा, तिसरा, चौथा दिवस आहे त्यांनी सुद्धा ते करा. ओके, क्लोज युअर आईज अँड जस्ट फील युअर बॉडी. आपल्या बॉडीला फील करा, आपल्या शरीराला फील करा, डोक्यापासून तर पायापर्यंत एक एक अवयवाला आपल्याला आठवायचं आहे. जस्ट लिसन टू दिस म्युझिक अँड जस्ट ऑब्झर्व युअर ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी. जस्ट ऑब्झर्व ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी. सर्वात आधी आपण सुरुवात करू आपल्या पायापासून. ओके, सर्वात आधी आपल्या पायापासून आपण सुरुवात करू. आणि जितकी सखोल ही भावना असेल तितक्या जलद गतीने तेवढ्या लवकर तुम्हाला तुमचे परिणाम तुमच्या शरीरामध्ये जाणवून येणार आहेत. त्यामुळे आता शांत बसायचं आहे, पायांकडे लक्ष घ्यायचं आहे आणि आपल्या पायांचा विचार करा, आपल्या पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा, चलनवलनाचा पाय हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही पायाचा कशा कशासाठी वापर करता त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. थिंक अबाउट युअर लेग. आणि त्याचा वापर कशा कशासाठी करता तो जरा तुम्हाला विचार करायचा आहे. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी, मोटर बाईक चालवण्यासाठी. आणि या सर्वांपेक्षा महत्त्वाचे म्हणजे चालण्यासाठी. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पाय घेऊन जातात दररोज. पायांमुळे आणि आपल्या पावलामुळे तुम्ही घराभोवती फिरू शकता, वॉशरूमला जाऊ शकता, स्वयंपाकघरात जाऊ शकता, पाणी प्यायला जाऊ शकता, बाहेर जाऊ शकता, तुमच्या कारपर्यंत जाऊ शकता. हे पाय आणि पावलं तुम्हाला दुकानामधून घराकडे जाण्याची, रस्त्यावरून चालण्याची, विमानतळापर्यंत जाण्याची, पोहोचण्याची, समुद्र किनाऱ्यावर हिंडण्याची सर्व गोष्टींची परमिशन देते. जस्ट फोकस ऑन युअर लेग. दोन्ही हात आपल्या पायावर ठेवून त्या पायाला फील करायचं आहे. चालण्याची क्षमता आपल्याला जीवनाचा आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणून मनातल्या मनात म्हणायचं आहे, अगदी मनापासून म्हणायचं आहे, मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानतो. मी माझ्या पायासाठी आणि पावलांसाठी आभार मानतो. मी जे सांगतोय ते ॲक्टिव्हिटी करायची आहे. फ्यू पीपल आर जस्ट सिटिंग एंड दे आर फीलिंग कि मेरी लाइफ बदल जाएंगी सुन के कुछ नहीं होता मेरे भाइयों, कर कर के होता है. ठीक आहे. आता आपल्या हातांकडे लक्ष न्यायचं आहे. फोकस ऑन युअर हँड्स. या हाताने, उजव्या हाताने डाव्या हाताला पकडायचं आहे, डाव्या हाताने उजव्या हाताला पकडायचं आहे. हातापासून तर खांद्यापर्यंत जे आपले हात आहेत त्या हातांचा विचार करायचा आहे. आणि एका दिवसात आठवा जरा सकाळपासून किती वस्तू उचलण्यासाठी या हातांनी आपल्याला मदत केलेली आहे. टीव्हीचं रिमोट असेल, एसीचं रिमोट असेल, मोबाईल असेल, कम्प्युटरचं कीबोर्ड असेल, माऊस असेल, ज्या ज्या वस्तू तुम्ही उचलता, हातात धरता, ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनाचे महत्त्वाचे साधन आहे. संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण त्यांचा वापर करत असतो. हातांमुळे तुम्ही लिहू शकता, तुम्ही अन्न खाऊ शकता, तुम्ही फोन, कम्प्युटर वापरू शकता, अंघोळ करू शकता, कपडे घालू शकता, काही गोष्टींना उचलू शकता. त्या हातांच्या स्पर्शाच्या माध्यमातून तुमच्या फीलिंग्स एकमेकांपर्यंत पोहोचू शकता.
प्रत्येक गोष्ट तुम्हाला करता येते. तुम्हाला जर तुमच्या हातांचा वापर करता आला नसता तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागलं असतं. म्हणूनच मी माझ्या हातांसाठी, हातांच्या पंज्यासाठी, हातांच्या बोटासाठी मनापासून आभारी आहे असं म्हणायचं आहे. मनातल्या मनात जोरात म्हणायचं आहे की मी माझ्या हातांप्रती आभारी आहे. आता एकेका अवयवावर आपण फोकस करणार आहोत. सो बी हिअर 100%, बी इन द प्रोसेस 100% अँड फील ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी. आता फक्त आपण हातांना आणि पायांना धन्यवाद दिलेले आहे. आपल्याकडे काही असे अवयव सुद्धा आहेत की जे अवयव आपल्याला मंत्रमुक्त करतात, आपल्याला आश्चर्याने गुंग करतात. त्या सगळ्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. या ज्ञानेंद्रियामुळे आपल्याला दिवसभरात कितीतरी वेळा खाण्याच्या, पिण्याच्या, वेगवेगळ्या चवीचा आनंद लुटता येतो. अशी आपली जीभ, तिला धन्यवाद द्या. सर्दीमुळे कधीकधी तुम्हाला चवच कळेनाशी होते आणि अन्नाची व पेयाची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंदच नष्ट होऊन जातो, इंटरेस्ट चालला जातो. म्हणूनच चव कळण्यासाठी जी जीभ दिलेली आहे, या आश्चर्यचकित करणाऱ्या जिभेसाठी मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जीवनातील अनेक सुंदर अनुभव, सुवास, नाक यामुळे आपल्याला समजतात. ते अनुभव आपल्याला घेता येतात. मग एखादा परफ्यूमचा सुगंध असेल, फुलाचा सुगंध असेल, अत्तराचा सुगंध असेल, स्वच्छ चादरीचा सुगंध असेल, स्वयंपाकाचा सुगंध असेल, हिवाळ्यात रात्री शेकोटी पेटली असेल त्याचा सुगंध असेल, उन्हाळ्यात दिवसा हवा चालू असेल त्याचा सुगंध असेल, ताज्या कापलेल्या गवताचा सुगंध असेल, पाऊस येऊन गेल्यानंतर त्या मातीचा सुगंध असेल, असे अनेक सुगंध आपण आपल्या आयुष्यात भरभरून त्याचा आनंद घेतलेला आहे आणि घेत आहोत. तर ते ज्या नाकाच्या द्वारे आपण करतो त्या नाकाला मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे. त्या संवेदनेसाठी त्या नाकाचे आभार व्यक्त करायचे, त्या नाकाला हात लावायचा आहे, फील करायचं आहे आणि त्याला म्हणायचं आहे थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूहळू हात खाली घ्यायचा आहे. तुम्हाला जर का स्पर्शाची संवेदना नसती तर तुम्हाला गरम काय आणि थंड काय, मग मऊ काय आणि टोकदार काय, मग गुळगुळीत काय आणि खडबडीत काय, हे कधीच कळले नसते. वस्तू कशा असतात आणि शारीरिक प्रेम कसं द्यायचं असतं किंवा घ्यायचं असतं हे स्पर्शाविना आपल्याला कळलं नसतं. स्पर्शाच्या या संवेदनेमुळेच तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्याच्या जवळ घेऊन त्याला आधार देऊ शकता. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हातानं होणारा स्पर्श ही जीवनातील अनेक गोष्टींपैकी एक सर्वात बहुमूल्य गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमूल्य स्पर्शासाठी, त्या संवेदनेसाठी, त्या स्पर्शाला मी मनापासून आभार व्यक्त करतो. मनातल्या मनात म्हणायचं आहे त्या स्पर्शाला मी मनापासून आभार व्यक्त करतो. जेव्हा आई एका तिच्या बाळाला जवळ घेते, जेव्हा वडील आपल्या बाळाला जवळ घेतात, जेव्हा आपले आई वडील आपल्याला जवळ घेतात, त्या स्पर्शाची एक वेगळीच जादू आहे. आठवा तो डोळा, त्या डोळ्या नावाचा एक चमत्कार आपल्याकडे आहे. या डोळ्यामुळेच तुम्हाला, मला, आपल्याला आपले प्रिय व्यक्तीचे दर्शन होतात, मित्राचे चेहरे आपण पाहू शकतो. पुस्तकं वाचू शकतो, टीव्ही बघू शकतो. तुम्ही छापील पुस्तकं, वर्तमानपत्रे, ईमेल वाचू शकता, टीव्ही बघू शकता, निसर्गाचं सौंदर्य निहाळू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जीवनाचा मार्ग तुम्ही पाहू शकता. फक्त एक तासभर इमॅजिन करा की तुमचे डोळे बांधलेले आहेत आणि नेहमी ज्या गोष्टी तुम्ही करता त्या करण्याचा प्रयत्न करा.
तुम्हाला समजेल की या डोळ्यांचं महत्त्व किती आहे. आता आपले डोळे बंद आहेत. आता फक्त आपण इमॅजिन करू शकतो, आपण बघू शकत नाही. पण या डोळ्यांनी कितीतरी सौंदर्य आपण आतापर्यंत, कितीतरी सौंदर्याचा आस्वाद घेतलेला आहे, कितीतरी सौंदर्याला आपण फील केलेलं आहे. डोळ्यांना स्पर्श करू शकता, त्यांना फील करू शकता, आता करायचं असेल तर. म्हणूनच ज्या डोळ्यांमुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट पाहू शकता, त्या माझ्या डोळ्यांसाठी मी आभार मानतो असं म्हणा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ज्या कानामुळे तुम्ही आज म्युझिकला ऐकू शकत आहात, या प्रोग्रामला ऐकू शकत आहात, तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकत आहात, आणि ज्यामुळे तुम्ही लोकांशी बोलू शकता, कम्युनिकेशन करू शकता, त्या कान या श्रवणेंद्रियांचा विचार करा. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना जर का आपल्याकडे नसती तर आपण फोनवर बोलू शकलो नसतो, संगीत ऐकू शकलो नसतो, रेडिओ ऐकू शकलो नसतो. आपले प्रियजन काय बोलतात, कोण आपल्याला ॲप्रिशिएट करत आहे, कोण आपल्याला अभिनंदन करत आहे, कोण आपल्याला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणत आहे, हे चांगले शब्द आपण ऐकू शकलो नसतो. आपल्या सभोवतालच्या वातावरणातील कोणताच आवाज आपण ऐकू शकलो नसतो जर का हे जादुई रूपी कान आपल्याकडे नसते. म्हणूनच मनातल्या मनात म्हणा, माझ्या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतो. आणि मेंदू, तुमचा कोणत्याच ज्ञानेंद्रियाचा वापर करणं तुम्हाला शक्य नसतं जर का आपल्याकडे मेंदू नसता. कारण मेंदू हा आपल्या सर्व ज्ञानेंद्रियांना काय करतो, सांभाळायचं काम करतो. लाखो संदेश दिवसभरात हा मेंदू रिसीव्ह करतो आणि सोडतो, आणि एका सेकंदात त्याच्यावर प्रक्रिया करतो. खरं तर मेंदूमुळेच आपल्याला जीवनाचे ज्ञान होते, अनुभव घेता येतो. जगातलं कोणतंही कम्प्युटर, तंत्रज्ञान याची नक्कल करू शकत नाही. म्हणूनच आपल्या मेंदूसाठी आणि आपल्या सुंदर मनासाठी एकदा मनापासून म्हणा की मी माझ्या मेंदूसाठी आणि मनासाठी खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे, खूप खूप आभारी आहे. तुमचे आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी त्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र काम करत आहेत. आपण झोपतो तरी आपलं ब्लड फ्लो चालू आहे, आपलं हृदय जे आहे ते चालू आहे, रात्रंदिवस अविरतपणे काम करत आहे. त्यांना आठवा, हृदयावर हात ठेवा, त्या हृदयाची जे ठोके आहेत ते ऐका, आणि त्याला मनापासून एकदा धन्यवाद द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून, स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनीकरून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की यासाठी तुम्हाला कोणताही विचार, काहीही विचार करावा लागत नाही. ते स्वयंचलित आहेत, ते ऑटो मोडवर आहेत. आपले सगळे अवयव, हार्ट आपला ऑटो मोडवर आहे, श्वास आपला ऑटो मोडवर आहे, राईट. आणि अशा कितीतरी गोष्टी आपल्या शरीरामध्ये ज्या ऑटो मोडवर आहेत ते त्यांचं काम करत आहेत. पण आपलंही काम आहे कधीतरी त्यांना ॲप्रिशिएट केलं पाहिजे, कधीतरी त्यांना ग्रेटफुल राहिलं पाहिजे, कधीतरी त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. अशा अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे आभार माना. आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्र, कार्य इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे, आणि तो म्हणजे आपलं हृदय. या आपल्या हृदयासाठी, शरीरातील प्रत्येक अवयवाला जे हृदय आपलं नियंत्रित करते, त्या हृदयासाठी एकदा मनापासून धन्यवाद म्हणा. तुमचे हृदयच तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचं काम करत आहे. म्हणूनच म्हणा, माझ्या या सामर्थ्यवान आणि आरोग्यदायी हृदयासाठी मी आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. स्लोली स्लोली when you are ready, slowly when you are ready, rub your hands. आराम से धीरे धीरे, जब भी आप रेडी हो, just rub your hands. Slowly put your hands on your
eyes and slowly open your eyes. Everybody, welcome. Thank you. वेलकम. ही जी छोटीशी ऍक्टिव्हिटी आपण केलेली आहे, ही ऍक्टिव्हिटी आपण दररोज करू शकतो का? 5-10 मिनिटाची. किती सोपी ऍक्टिव्हिटी आहे. इफ यू डू दिस ऍक्टिव्हिटी ऑन रेग्युलर बेसिस, यू आर सेइंग थँक्स टू युअर बॉडी. You are saying thanks to each and every organ of your body. And this can change completely your health. कारण ग्रॅटिट्यूडचा नियम काय आहे? ज्याच्याकडे आहे त्याला ते अधिक मिळेल. मित्रांनो, एक सिंपल गोष्ट सांगतो. आज एक ग्रँड मास्टरचं आमचं सेशन होतं. जेव्हा हिलिंगमध्ये तुम्ही रेकी लेवल 1, 2, 3 शिकता, त्यानंतर ग्रँड मास्टर असते. त्याच्यामध्ये एक विषय शिकवतो मी. त्या विषयाचं नाव आहे मॅजिक ऑफ अप्रिशिएशन. जेव्हा कुठल्याही गोष्टीची प्रशंसा आपण करतो, ग्रॅटिट्यूड आपण देतो, ॲप्रिशिएट आपण करतो, तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिकली वाढते आपल्या लाईफमध्ये, ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट. और जब हम कंप्लेन करते हैं तब भी वो बढ़ता ही है अपने लाइफ में. क्योंकि या सृष्टीचा नियम काय आहे माहिती आहे? जो मांगोगे वो मिलेगा. काय नियम आहे सृष्टीचा? जो मांगोगे वो मिलेगा. जो भी मांगोगे वो मिलेगा. आप बोलोगे कि सर बहुत दर्द है सर, बाप रे खूप त्रास आहे. मल्टीप्लाय करोगे उस फीलिंग को आप. ओके. सकाळी फक्त 10% डोकं दुखत असते, पण दिवसभरात 10 लोकांना सांगून आपल्याला ते 10%चं 100% वर नेतो. येस नो? की अगं आज काय सांगू तुला, सकाळपासून फारच डोकं दुखत आहे. फोन आला त्याच्यावरही तेच, घरी कोण आला त्याच्यावरही तेच, प्रत्येक ठिकाणी तेच. इससे क्या करते हम? शब्दांनी काय वाढते माहिती आहे? आपली इंटेन्सिटी वाढते त्या गोष्टीची. इसलिए अच्छा बोलो सो अच्छा होगा. सिंपल, बहुत ही सिंपल बात है. जो भी आप बोलोगे, जे पण आपण बोलू ते काय होणार आहे? ते मल्टिप्लाय होणार आहे आपल्या लाईफमध्ये. म्हणून ऍप्रिशिएट जे आहे त्या गोष्टीला ऍप्रिशिएट करणे. आज मी ते शिकवत होतो ग्रँड मास्टरच्या क्लासमध्ये, की जब आप ऍप्रिशिएट करते हो तो वो अपने आप बढ़ता है. एखादा तुमच्या घरात एखादा मुलगा आहे, मुलगी आहे, स्टुडंट आहे. आपण नेहमी म्हणतो की अरे काय हा अभ्यासच करत नाही, लक्षच देत नाही. एखाद्या वेळेस असं म्हणा की तो फार अभ्यास करतो, फार हुशार आहे. एंड देन सी द मॅजिक क्या होता है. किसी ने लिखा है कि दर्द छू मंतर हो गया है. वेरी गुड, थैंक यू सो मच जी. रोज ये प्रैक्टिस करो, ठीक है. और भी कुछ दर्द होगा तो वो अपने आप क्या हो जाएगा? छू मंतर हो जाएगा. ओके, गुड. 7 वाजता एक क्लास चालू आहे, त्याची लिंक वेगळी आहे. हा क्लास जो 10 वाजता चालू आहे याची लिंक रोजची एकच आहे. कन्फ्यूज व्हायचं काहीच काम नाही. 4 वेळा लिंक येते तुमच्या ग्रुपमध्ये क्लास चालू व्हायच्या आधी. काहीच काम नाही कन्फ्यूज व्हायचं. जी शेवटची लिंक आलेली आहे त्याच्यावर क्लिक करायचं, जॉईन करायचं, बस फिनिश. व्हेरी सिंपल. ओके. किती लोकांना आजची ऍक्टिव्हिटी आवडली? आज काय करायचं तुम्हाला? एक कागद आहे का तुमच्याकडे छोटासा पांढऱ्या कलरचा? असा कागद आहे का तुमच्याकडे? एक कागद घ्या असा. त्या कागदावर एक वाक्य लिहा आणि हे वाक्य अशा ठिकाणी ठेवायचं, हा कागद अशा ठिकाणी ठेवायचा की तुम्हाला रोज दिसला पाहिजे, रोज दिसला पाहिजे. कोणीतरी लिहिलंय बघा चॅटबॉक्स मध्ये, बॉडी पेन होत होता पण आता लाईट फील होत आहे. ओके. मी तुम्हाला एक होपोनोपोनोची पण ऍक्टिव्हिटी शिकवणार आहे लवकरच, ज्याला हवाईन प्रेयर म्हटलं जाते. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला मजा येईल. पण आता आपण सध्या ग्रॅटिट्यूडवर फोकस करतो आहोत. सो सध्या आपण इकडेच फोकस करू, ठीक आहे. ओके जी. चला, एक वाक्य लिहायचं आहे तुम्हाला. सेंटेन्स काय आहे बघा. जस्ट अ मिनिट. सेंटेन्स आहे, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. असं वाक्य लिहायचंय तुम्हाला. काय लिहायचं आहे? आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. संपूर्ण दिवसामध्ये कमीत कमी 4 ते 5 वेळा हे वाक्य वाचा. आणि हे ज्या कागदावर तुम्ही लिहिलेला आहे, हा कागद एकतर तुमच्या सोबत ठेवा किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्हाला वारंवार दिसेल आणि कॉन्शियसली किंवा सबकॉन्शियसली तुम्ही ते रीड कराल. जितक्या जास्त वेळा तुम्ही रीड कराल, आय टेल यू,
उतना उतना बेहतर आपका हेल्थ होते जाएगा अपने आप. ओके, ठीक आहे जी. दॅट्स ऑल फॉर द डे. उद्या अपन पैशाबद्दल शिकणार आहोत. ठीक है. सो कल सभी लोगों ने क्या करना है, एक एक नोट लेकर आना है. नोट, उद्याचा ऍक्टिव्हिटी काय आहे, एक नोट घेऊन यायची आहे तुम्हाला. ठीक आहे. ज्यांना उशीर झाला काही हरकत नाही. युट्यूब चॅनल आहे सागर गारवे, कोच सागर गारवे. त्याच्यावर रोजच्या रेकॉर्डिंग अपलोड होतात. तिथे जाऊन तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. युट्यूब चॅनलची लिंक चॅटबॉक्स मध्ये आलेली आहे. त्यावर क्लिक करून त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करू शकता. ओके, त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. त्या ठिकाणी दररोजचे व्हिडिओ येत आहेत. तुम्ही एखादा क्लास मिस केला सकाळचा किंवा संध्याकाळचा, त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता. पण महत्वाचं आहे की तुम्ही लाईव्ह क्लास अटेंड करा. का बरं? कारण लाईव्ह क्लासमध्ये एनर्जी एक्सचेंज करता येते. ठीक आहे. वाक्य लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. कारण की जे आरोग्याची देणगी आपल्याला मिळालेली आहे ईश्वराकडून, ते आपल्याला काय करत आहे, दररोज आपले जे अवयव आहेत, आपलं जे शरीर आहे ते आपल्याला हेल्प करत आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट आपण काय होत आहोत, आपण जगू शकत आहोत. राईट. लिहिलं का सर्वांनी? गुड, व्हेरी गुड. ओके, नाउ टू वी हॅव टाइम टुडे. ठीक आहे, आज थोडासा वेळ आहे. सो वी विल हॅव सम Q&A. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स, एनी डाऊट, यू कॅन आस्क. एकदा लिंक शेअर करून द्या बरं का ग्रुपमध्ये. बऱ्याच लोकांनी जॉईन नाही केलं मला वाटते. चुकीची लिंक टाकली का कोणी आज? असं होऊ नाही शकत, पण काही सांगता नाही येत. ओके, इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स प्लीज आस्क एव्हरीबडी. प्लीज टाइप इन द चॅट बॉक्स सो आय कॅन शेअर और I can answer you. ठीक है. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स. 7 वाजेचा हिलिंग सेशन केव्हापासून सुरू होणार आहे? 7 वाजेचा सेशन आजपासून चालू झाला प्रतिभा मॅडम. आज पहिला दिवस झाला. त्याची रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही तुम्हाला देऊ ग्रुपमध्ये, काळजी करू नका. ठीक आहे, पण बघून घ्या आठवणीने. आज सकाळचा व्हिडिओ आला नाही, आलेला आहे विना मॅडम. तुम्ही युट्यूब चॅनलवर जाऊन चेक करा. ठीक आहे, आलेला आहे, असं नाही होऊ शकत. ओके, अजून काय? आपल्या स्टोनला आम्ही काही छान नाव ठेवू शकतो का? बिलकुल, सुंदर नाव ठेवा. तो तुमचा फ्रेंड आहे असं त्याला ट्रीट करा तुम्ही. आपण लहान होतो तेव्हा आयुष्य कसं होतं सांगा बरं? आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आयुष्य किती सुंदर होतं. आपल्या प्रत्येक वस्तूचं एक एक नाव होतं. आपल्या घरी जर का खेळणं जरी असेल, एखादा डॉग असेल प्लास्टिकचा, तर त्याचंही नाव होतं. बरोबर आहे की नाही? तर लहान असताना आयुष्य मॅजिकल होतं. पण मुद्दा काय झाला, जसं आपण मोठं झालो, मॅच्युअर झालो, है ना, आपण हुशार झालो, आणि मग आयुष्यात प्रॉब्लेम आले. बरोबर आहे की नाही? लहान असताना होते का प्रॉब्लेम? नाही. कोण आंघोळ करून देणार, कोण कपडे घालून देणार आहे, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, काही प्रॉब्लेम होते का? काहीच नव्हते. कारण आपल्याला विश्वासाने जीवन जगत होतो आपण, की कोई तो है जो मुझे देख रहा है, मुझे संभाल रहा है. आता काय प्रॉब्लेम झाला माहितीये? विश्वास कमी झाला, मूलाधार चक्र डिस्टर्ब झालं आपलं. मूलाधार चक्राबद्दल जर शिकायचं असेल तर उद्या संध्याकाळचा क्लास जॉईन करा 7 वाजताचा. उद्या सगळे 7ही चक्र समजावून सांगणार आहे मी आपल्या शरीरामधले, आणि ते कसे काम करतात आपल्यासाठी हे पण समजावून सांगणार आहे. ठीक आहे जी. ओके, चला पुढे जाऊ. काही लोक म्हणतात स्टोनचा ब्रेसलेट बनवू का? अरे बापरे, बनवून घ्या बाबा, तुम्हाला वाटते तर. ठीक आहे सर, रेकी 3 लेवल केलेले आहे, वापस रिपीट कर सकते हैं क्या? बिल्कुल सीमा जी, कर सकते हैं ना, क्योंकि जहां पे आप सीखे होंगे, आप कुछ अलग सीखे होंगे, हम कुछ अलग सिखाते हैं. ओके. आरोग्याची देणगी, एकच मिनिट सर. मला जिवंत ठेवत आहे. आरोग्याची देणगी मला जिवंत ठेवत आहे, शीतल मॅडम. सर अजून काय? हॅलो सर, मेडिटेशन सेशन नंतर खूप एनर्जी फील होते, बॉडी. ओके, दॅट्स ओके, कम्प्लिटली ओके. मेडिटेशन नंतर आपल्याला जर जास्त एनर्जी फील होत असेल, एखाद्या पार्ट मध्ये काही त्रास होत असेल, तर काही अडचण नाही, कारण आपल्याला सवय नाही मेडिटेशन करायची. जशी जशी सवय होईल पुढं पुढं 2, 4, 5, 6 दिवसामध्ये, आज फक्त 4था दिवस आहे. ओके, 28 दिवसाची साधना आहे, हे तपस्या आहे ही 28 दिवसाची. आणि या तपस्येत किती लोक टिकू शकणार आहे बघू आपण. मला माहित आहे की फार कमी लोक टिकतील 28 दिवसाच्या तपस्येमध्ये. समजलं का? विचार करा, 28 दिवस जर का रोज आपण अर्धा तास, पाऊण तास स्वतःसाठी काढू शकत नाही, तर आयुष्य कसं बदलेल? हाऊ?
फिर हम बोलते हैं, आपण कारण देतो, फक्त कारण. लक्षात ठेवा की सर ये नहीं है, सर टाइम नहीं है, सर पैसे नहीं है, सर आपके कोर्स तो पेड है, आता घ्या फ्री कोर्स, आता करा काहीतरी, जादू करून दाखवा आता काहीतरी. कारण देऊन आयुष्य नसते बदलत, ऍक्शन घेऊन आयुष्य बदलत असते. ठीक आहे, चला पुढे जाऊ. काही प्रश्न घेतो मी. मेडिटेशन सेशन नंतर एनर्जी जाणवत असेल तर एकदम नॉर्मल आहे, हळूहळू सवय होऊन जाईल तुम्हाला, सगळं व्यवस्थित होऊन जाईल. कालच्या सेशन नंतर छान झोप लागली. ओके, थँक्यू सो मच. पर्सनलला लिंक जी दिली होती तिचा प्रॉब्लेम आहे. बरं, ग्रॅटिट्यूड क्लासचे होमवर्क आहेत का? हो, प्रत्येक रोज होमवर्क देत आहे आम्ही. सगळे व्हिडिओ coach.sagargarve.com किंवा कोच सागर गारवे असं सर्च करा तुम्ही कुठे, युट्यूबला. त्या ठिकाणी सगळे व्हिडिओ आहेत, ते बघा आणि तसे होमवर्क करा. सो ट्रू. या स्टोनचे नंतर काय करायचे? स्टोन तुमच्या सोबत ठेवा ॲज अ फ्रेंड म्हणून. ठीक आहे सर, मॅजिक बॉक्स मध्ये एका वेळी जास्त. अरे कोणते प्रश्न इथे विचारत आहे मॅडम तुम्ही? ग्रॅटिट्यूड क्लासचे प्रश्न विचारा. ऍक्टिव्हिटीच्या वेळेला आवाज खूप कमी होता. बरं ठीक आहे. पल्लवी मॅडमने खूप मोठा हे लिहिलेलं आहे, थँक्यू सो मच. वाचायला वेळ नाही आता. गुरुजी, जेव्हा जेव्हा मी मेडिटेशनला बसते तेव्हा डोके व्हायब्रेट होते. सो मधामधात काय करायचं, थोडंसं ते जास्त त्रास व्हायला लागला तर हळूहळू डोळे उघडायचे किंवा डोळे उघडे ठेवून एका गोष्टीवर फोकस करा. ओके, बंद नका करू. तुम्हाला बंद केल्याने त्रास होतो. कधी कधी काही लोकांचं असं असते की ते जेव्हा डोळे बंद करतात त्यांचे इमोशन्स 10 टाइम्स वाढतात. ओके, त्यामुळे पण त्रास होऊ शकतो एखाद्या वेळेस. जिवंत ठेवत आहे. जे जर स्टोन याऐवजी रिंगला ग्रॅटिट्यूड दिले तर. पुस्तकात स्टोनला सांगितलेलं आहे, आता त्याच्यावर तर मला काही माहिती नाही. ठीक आहे, मी एका ट्रॉमा मधून निघाले आहे, पण आता छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण खूप घाबरत असते. तर एम एम कोण आहे त्यांचं नाव नाही माहित मला. मेडिटेशनची प्रॅक्टिस करा दररोज. तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला जॉईन करा. ठीक आहे, जर एक तर तुम्हाला करता आली तर फार चांगली गोष्ट आहे, नसेल होत तर आम्हाला जॉईन करा, आम्ही तुम्हाला शिकवू स्टेप बाय स्टेप. त्यानंतर रेकी हिलिंगचा कोर्स असतो, तो कोर्स करा, त्याने तुम्हाला खूप सारा फरक जाणवू शकतो. ठीक आहे, चक्र बॅलन्स कसे करायचे? उद्या या ना 7 वाजता, शिकू आपण उद्या 7 वाजता चक्र बॅलन्स कसे करायचे. 7 वाजता संध्याकाळी. मला खूप जास्त बोलायची सवय आहे, त्यामुळे मला त्रास होतो. असं वाटते की काही पण गोष्ट कळली, सांगितली, बघितले तर लगेच कोणाला तरी सांगावे. तर तुम्हाला बोलायची सवय असेल आणि बोलण्याने प्रॉब्लेम जर का होत असेल तर डायरी मेंटेन करा. जे बोलावं वाटते ते त्या डायरीमध्ये लिहा. नाही तर मोबाईलमध्ये नोटपॅड नावाचा ऑप्शन असते, त्याच्यामध्ये लिहा. तर तुमचं बोलणंही होऊन जाईल, दुसऱ्याला त्रासही होणार नाही आणि तुम्हाला ज्या भावना तुम्हाला बाहेर काढायच्या आहेत ते पण निघून जातील. आणि थ्रोट चक्रावर काम करा. याचा अर्थ थ्रोट चक्र तुमचं ओव्हर ऍक्टिव्ह आहे म्हणून तुम्ही जास्त बोलता. ज्याचा लो ऍक्टिव्ह असते तो बोलत नाही. ओके, पुढे जाऊ आपण. सो चक्र शिका, चक्र फार महत्वाचे आहे. सर बस हिंदी में रिपीट करेंगे तो आसान होगा. सीमा जी, यहाँ पे बहुत सारे लोग हैं, 200 से भी ज्यादा लोग हैं, तो आई कांट डू द कोर्स इन हिंदी. सो आप मराठी अगर आपको समझती है तो बहुत अच्छी बात है, नहीं तो जब हम हिंदी का कोर्स लेके आएंगे आप तब जॉईन करना. ठीक आहे जी. मॉर्निंग सेशनची लिंक हीच असते, ज्या लिंकवर तुम्ही आता जॉईन केलं हीच लिंक असते सकाळी 6 वाजताची. ठीक आहे, डायबिटीस साठी काय करता येईल? माझा डावा हात खूप दुखतो. हे बघा, ज्या प्रश्नांची उत्तर मला येतील तेच मी सांगतो बरं का. डावा हात फार दुखतो तुमचा, तर हे बघा की तुमच्या लाईफमध्ये डावा हात म्हणजे शक्ती एनर्जी आहे, शक्ती एनर्जी. उजवं बाजू म्हणजे कोणती आहे? शिव एनर्जी आहे. डावं म्हणजे कोणती आहे? शक्ती एनर्जी आहे. तर हे मला सांगा तुम्ही, ज्या मॅडमनी ज्या सरांनी लिहिलेलं आहे की डावा हात खूप दुखतो, एकदा विचार करून सांगा की तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी फेमिनाईन एनर्जी आहे का असं, की ज्यांच्या सोबत तुमचं जमत नाही. मग ते आई असू शकते, बायको असू शकते, मुलगी असू शकते, मैत्रीण असू शकते, कलिग असू शकते, की ज्यांच्यासोबत तुमच्या विचारांच्या लेवलवर खटपट आहे आणि म्हणून ते तुमच्या बॉडीमध्ये ते त्रास देत आहे गोष्ट. तर असं आहे का? फक्त मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. रेडमी 9. ओके, व्हेरी गुड सेशन, थँक्यू सो मच. दरवेळी झोप येते, काही हरकत नाही, हळूहळू करता येईल तुम्हाला. इट्स अ ग्रेट गिफ्ट फ्रॉम समवर एव्हर युअर सोसायटी. थँक्यू सो मच. ओके, सो अरे बापरे, खूप सारे हे आलेले आहे मेसेज, सर्वांचे मेसेज वाचणं होणार नाही.
पण जेवढे वाचता येतात तेवढे मी वाचतो. पहिली गोष्ट तर मी मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही या क्लासचा भाग बनत आहात. पुढचे 28 दिवस फक्त 100% डेडिकेशन. मी शिकवत आहे हा विचार करूच नका तुम्ही. मी कोण आहे, मी कोणीच नाहीये. ओके, आई एम नो बडी, आई एम जस्ट युअर फ्रेंड असं समजा तुम्ही. डोंट लुक एट मी. आपको जो मिल रहा है वो सुनो. कौन बोल रहा है दैट इज नॉट इम्पोर्टेंट, क्या बोल रहा है वो ज्यादा इंपॉर्टेंट है. ठीक है, सो वो सुनो, वो फॉलो करो इफ यू रिअली वॉन्ट टू सी सम चेंज इन युअर लाईफ. मला नाही माहित की माझ्यासमोर कोण बसलेला आहे. 4-5-10 चेहरे दिसतात मला, ते पण मी पाहत नाही. आणि मी हा विचारही नहीं करत आहे की 28 दिवस कोण बसत आहे माझ्यासमोर. कोणी बसू द्या, काही फर्क नहीं पड़ता, क्योंकि ये सबके लिए ओपन है भैया. और आप भी मेरे को मत देखो, कोई इंपॉर्टेंट कुछ खास नहीं है मेरे में. तेच आहे 2-4-5 डोळे, 2 डोळे 1 नाक, तेच आहे सगळं काही. ओके, मुद्दा हा आहे की मी काय बोलत आहे आणि ते तुमच्या लाईफमध्ये कसं काम करू शकते. हे जर 1% जरी बदल झाला ना तुमच्यात, तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद नसेल काही या 28 दिवसात झाला तर. ठीक आहे. और जिनको आप बुला सकते हो उनको भी बुलाओ. 500 ची आपली कॅपॅसिटी आहे. पहिल्या दिवशी 450 लोक आले होते, आज 250 आहेत. असो, 20ही आले तरी याच जोशनं शिकवणार आहे मी, डोंट वरी. त्याच्याबद्दल बिंदास राहा तुम्ही. ठीक आहे. हो हो, दुपारी 2 ते 3 तुम्ही घेऊ शकता का, स्वाती मॅडम म्हणतात. बरं बरं, ठीक आहे. सध्या तर नाही घेऊ शकत, पण बघू आता. सर, स्वतःला दुःखातून हील करायचे असेल तर कसं करायचं. रेकी शिका तुम्ही, शिवशक्ती रेकी शिका तुम्ही. चहाचं हे व्यसन बंद करायचं आहे. फार सोपं आहे बंद करणं, फार काही कठीण नाही आहे. ठरवा, तुम्ही ठरवा तर बंद होऊन जाईल. ठीक आहे. डावा हात वर केला तर खूप दुखतो. मी तुम्हाला सांगितलं ना, ते खरं आहे का ते तर सांगा मला आधी, उत्तर द्या. सर, मी खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. आरोग्याची देणगी. ओके, थँक्यू 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 थँक्यू. मेडिटेशनमुळे खरंच खूप झोप लागते, डोळ्यातून पाणी येते. इट्स ओके, नॉर्मल आहे ते. बोला, चॅटबॉक्स मध्ये लिहू शकता तुम्ही. बोलण्याचा चान्स आपण नंतर देऊ एक दिवस. बसल्यावर पाय दुखतात तर पाय असे लांब करून बसा. जर का असे पाय करून दुखत असतील तर लांब करून बसा, नाही तर चेअरवर बसा, काही हरकत नाही. ओके, खालीच बसलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. मेडिटेशनचे आपले व्हिडिओ आहेत, युट्यूबवर टाकलेले आहेत. तुम्ही युट्यूबला जाऊन सर्च करा. ज्या चॅनलची लिंक चॅटबॉक्स मध्ये आलेली आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा, तिथं सगळं येत राहते. सिव्हिअर हेल्थ इश्यू आहेत, लवकर रिलीफ मिळेल असं काहीतरी सांगा. ओ माय गॉड. बघा, वेळ लागते बरं का, प्रॅक्टिस करावं लागते, वेळ लागते. मॅगी नाही आहे मॅगी. 2 मिनिट टाकली आणि झाली मॅगी. इट इज नॉट मॅगी. 28 दिवस क्लास करा. तर शॉर्टकट जर शोधत असाल तुम्ही तर हा क्लास तुमच्यासाठी नाही आहे. ओके, ये क्लास आपके लिए नहीं है अगर आप शॉर्टकट ढूंढ रहे हो तो. ये क्लास उन लोगों के लिए जो थोड़ा पेशेंस रखना चाहते हैं, काम करना चाहते हैं, उनके लिए है. ओके, त्यांच्यासाठी हा क्लास आहे. देऊ का मी प्रश्नांची उत्तरं? तुम्ही ठीक आहेत का सर्वांना? काही अडचण नाही? ठीक आहे. ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आमची 2 दिवसाची असते, त्याच्यामध्ये 16 तास आम्ही शिकवतो. तिथं आम्ही समोरासमोर तुम्हाला हिलिंग करतो. जर तुम्ही इच्छुक असाल ऑफलाईन बॅच जॉईन करण्यासाठी तर एक नंबर देतो मी चॅटबॉक्समध्ये, त्या नंबरला तुम्ही मेसेज करा, ते तुम्हाला हेल्प करतील. जर का तुम्हाला बॉडीमध्ये काहीही इश्यू असेल फिजिकल लेवलवर आणि तुम्हाला वाटते की तुम्हाला हिलिंगची गरज आहे किंवा मानसिकरित्या काही इश्यू असेल, अँझायटी असेल, स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, एखादं जुनी गोष्ट असेल की जे तुम्ही विसरू शकत नाही आहे, त्या लोकांना मी सजेस्ट करेल की तुम्ही ऑफलाईन क्लास जॉईन करा आमचा. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळ-जवळ 70-80% रिझल्ट मिळतील. काही लोकांना 100% सुद्धा मिळतात. पण सरेंडर भावनेमध्ये तुम्हाला त्यावेळेस यावं लागेल. जे काही शिकवू आम्ही ते प्रॅक्टिस करावं लागेल. मुंबईला 17 मेला प्रोग्राम आहे आमचा. 17 मेला मुंबईला. त्याची माहिती मी देईल तुम्हाला. ओके. तुर्बे या ठिकाणी आहे. फर्न हॉटेल आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी प्रोग्राम होणार आहे. तुम्ही जर इच्छुक असले तर नक्कीच तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता. काही अडचण नाही. लक्षात राहत नाही तर तुम्ही रेकी शिका, तुमची मेमरी वाढेल. ठीक आहे. जर एखाद्याचे व्यसन सोडवायचे असेल तर ड्रिंक किंवा जुवा सोडू शकता, पण वेळ लागेल त्याला. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद सागरजी. थँक्यू जी अनुराधा मॅडम. खूप खूप धन्यवाद. आहेत का अनुराधा मॅडम? गेल्या का आहे? ठीक आहे. थँक्यू. चला, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. उद्या आपण पुन्हा भेटू सकाळी 6 वाजता. आणि मी एक विनंती करतो तुम्हाला सर्वांना की तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जे काही 2, 4, 5 लोक असतील, जे काही ग्रुप्स असतील,
त्याच्यावर मेसेज शेअर करा, त्या लोकांनाही बोलवा, जास्तीत जास्त लोकांना या प्रोग्रामचा फायदा घेऊ द्या. उद्या मी तुम्हाला काहीतरी ऍडव्हान्स गोष्ट शिकवणार आहे. पैसा तर शिकवणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी ऍडव्हान्स शिकवेल. बरं, किती लोक इथे आहेत ज्यांना पैशाची सक्त गरज आहे? टाइप मी इन द चैट बॉक्स कि सर मेरे को पैसा बढ़ाना है लाइफ में. टाइप मी इन द चैट बॉक्स. देखो बहुत सारे लोग हैं. ठीक है जी. सो कल मिलेंगे, कल सीखेंगे. ठीक है, गुड. आणि फॅमिली सोबत जॉईन करा तर तुम्हाला जास्त फायदा होईल. थँक्यू सो मच गाईज. टेक केअर. गॉड ब्लेस यू. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आजच्या क्लासचा भाग झाले त्याबद्दल. सर्वांच्या प्रश्नाची उत्तरं द्यायचेच आहेत, पण जसं जसं एक एक दिवस आपण घेऊ. ओके, एकदा मी गुगल फॉर्म पण देईल तुम्हाला. त्या गुगल फॉर्म मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहा, मग शांततेत एक दिवस मी त्याचे उत्तरं देईल युट्यूबला, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, चालेल. ओके, गुड आयडिया. म्हणजे तुम्हाला बाकीच्या लोकांनाही थांबावं लागणार नाही. एक फॉर्म देऊ आपण, त्या फॉर्मचे उत्तर जेवढे मला देता आले तेवढे. मी काही ज्ञानी नाही आहे, मी काही देव नाही आहे. ठीक आहे, पण जेवढं मला माहित आहे तेवढं मी देऊ शकतो. जेवढा माझा एक्सपिरियन्स आहे 13-14 वर्षाचा, ते मी सांगू शकतो. बस, त्याच्यावर काही सांगू शकत नाही मी. बाकी महादेव है, महादेव पे भरोसा रखो 100%. स्वतःला सरेंडर करा, सब कुछ पॉसिबल है. ठीक है, कैन वी हैव द म्यूजिक प्लीज? ओके, एक लास्ट बार म्यूजिक सुनेंगे, पूरा 100% खुद को डालेंगे उस म्यूजिक में. ओके, महादेवाची आराधना करूं. महादेव का म्यूजिक लगाओ प्लीज, और 100% खुद को उसमें डालो. तो देखो, यू विल फील कि आपका हीलिंग ऑन द स्पॉट हो रहा है. ठीक है जी, चलो, कैन वी हैव द महादेव म्यूजिक प्लीज? फास्ट, एवरीबडी डू इट विथ 100% डेडिकेशन. ओके, इसको मैं थोड़ा रिकॉर्डिंग रोक देता हूँ. 1 2